रामकृष्ण हरी. देवगिरी किल्ला सुलतानाच्या राज्यातला. जनार्दन स्वामींची असामान्य योग्यता, व्यवहार चातुर्य, तीक्ष्ण व मेधावी बुद्धी, धर्मबुद्धी हे पाहून सुलतानाने त्यांना किल्लेदार केले. 20 खेडी त्यांच्या हुकमतीखाली दिली. सुलतानचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. अनेक कर्तबगार हिंदूंना मुस्लिम राजे प्रजेचे मन जिंकण्यासाठी, सहकार्य मिळविण्यासाठी अधिकारी म्हणून नेमत. चांगल्या कार्यासाठी त्यांचा जाहीर गौरव करीत असत. अशा कर्तबगार अधिकाऱ्यांपैकी जनार्दन स्वामी होते. ते न्यायबुद्धीने कारभार करीत, प्रजेचे हित पाहत, त्यांच्या कल्याणाची काळजी घेत, प्रजेला त्रास होऊ नये याकडे लक्ष ठेवीत. राज्यकारभार म्हटले की लहान मोठ्या कटकटी कायम असणारच. पण अशा तापदायक कटकटीच्या प्रसंगातही स्वामींची मनस्थिती ढळत नसे. मनाची शांती ढळत नसे. चेहऱ्यावरची प्रसन्नता कधी कमी होत नसे. निर्णयात कधी चूक होत नसे. आपल्या उपासनेतही कधी खंड पडत नसे. स्वामींकडे किल्ल्याचा सर्व व्यवहार लिहिण्यासाठी एक सरकारकून होता. त्याचं नाव होतं भिकाजी पंत. ते वृद्ध होते. वृद्धत्वामुळे हिशोबात आपल्या हातून चूक वगैरे घडेल की काय अशी त्यांना भीती वाटत होती. त्यांनी मला निवृत्त करा, माथी कलंक येण्याआधी मुक्त करा असा स्वामींकडे सारखा लकडा लावला होता. पण स्वामी त्यांना सोडायला तयार नव्हते. एक दिवस अचानक स्वामींनी भिकाजी पंतांना बोलावून घेतलं. भिकाजी पंत धावतच आले, कारण आज काहीतरी आगळंच घडत होतं. स्वामी कधी सहसा अचानक बोलावीत नसत. म्हणून आल्या आल्या ते म्हणाले, स्वामी, आज असं अकस्मात बोलावणं केलं? होय, पण थोडं थांबा. एकनाथांना येऊ द्या, मग सांगतो. स्वामींबरोबर सावलीसारखे वावरणारे एकनाथ तिथेच होते. ते म्हणाले, हे काय, मी इथेच आहे की. स्वामी म्हणाले, भिकाजी पंत, तुम्हाला हवी असलेली आनंद देणारी एक चांगली गोष्ट मी करणार आहे. मी समजलो नाही स्वामी. माझ्या आनंदाची कोणती गोष्ट आहे ती? कृपा करून मला सांगाल? नम्रतेने भिकाजी पंत म्हणाले, तुम्हाला देवधर्म करण्यासाठी मोकळा वेळ हवा होता ना, तो देणार आहे मी तुम्हाला. स्वामी म्हणाले. भिकाजी पंत गडबडले. स्वामी पुढे म्हणाले, तुम्ही म्हणत होतात ना की माथी कलंक लागण्याआधी मला मोकळं करा. आज मी तुम्हाला निवृत्त करीत आहे. उपजीविकेसाठी 5 बिघे जमीन इनाम देण्याची सुलतानाकडे शिफारीस केली होती. आजच त्यास मान्यता आलेली आहे. एकनाथांकडून सनदा लिहून घ्या. एकनाथ एकदम म्हणाले, स्वामी, भिकाजी पंत किती एकनिष्ठ, किती कार्यक्षम. त्यांच्या तोडीचा माणूस मिळणं विरळा. असा दुसरा माणूस मिळेपर्यंत भिकाजी पंतांना. त्यांना थांबवीत स्वामी म्हणाले, एकनाथा, अरे, असा माणूस पाहिल्याशिवाय का आम्ही असा तडकाफडकी निर्णय घेऊ? हीच का आमची पारख केलीत? गोंधळून जाऊन एकनाथ म्हणाले, क्षमा करा स्वामी, मला तसं बोलायचं नव्हतं. पण मग त्या सेवकाला इथं बोलावून घ्यावं. तो सेवक इथंच हजर आहे, स्वामी म्हणाले. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचं हास्य विलसत होतं. पण हे ऐकून एकनाथ एकदम चमकले. हसत हसतच स्वामी
पुढं म्हणाले, एकनाथा, अरे भिकाजी पंतांची जागा आता तूच सांभाळायची आहेस. आजपासून तू आमचा खजानवीस. भिकाजी पंतांना सही शिक्क्यानिशी सनदा देण्यात आल्या. मानाचे जरी काठी उपरणे देण्यात आले. तरुण एकनाथांकडे आर्थिक व्यवहाराचे अधिकार पद सोपविण्यात आले. जनतेत एकनाथांबद्दल प्रेम, आपुलकीची भावना निर्माण झाली होती. त्यांची गुरुभक्ती, त्यांची निष्ठा, त्यांची सेवावृत्ती, त्यांचा अभ्यासूपणा, कर्तव्य तत्परता, चाणाक्षपणा, निर्णय क्षमता, त्यांची सचोटी, कष्ट करण्याची प्रवृत्ती, कामात मन ओतून जीव टाकून काम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा स्वभाव लोकांना आता माहितीचा झाला होता. स्वामींच्या अगदी जवळचा विश्वासू म्हणून लोक त्यांच्याकडे आदराने पाहत होते. भिकाजी पंत निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी एकनाथ खजानवीस झाल्याची बातमी जनतेला कळाली. साऱ्या लोकांना आनंद झाला. भिकाजी पंतांची जागा आपल्याला मिळावी म्हणून कोणी चुगली केली नाही, कागाळी केली नाही. कारण एकनाथांच्या जवळपास इतक्या लायकीचाही कोणी माणूस जनतेत नाही, याची सर्वांनाच खात्री होती. त्यामुळेच साऱ्या प्रजेने शांतपणे, आनंदाने व मनापासून या घटनेचे स्वागत केले. एकनाथांकडून चांगलीच सेवा घडेल याची सर्व प्रजेला खात्री होती.